पाकिस्तानात होती त्यांची घरं भारतात राहिली, तर अशी अवस्था या ठिकाणी झाली। या ठिकाणी फाळणी कशी झाली त्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया, कारण इतिहास हा आपण लक्षात ठेवला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार असं म्हणतात की जो समाज, जो देश इतिहास विसरतो किंवा इतिहास लक्षात ठेवू शकत नाही, तर तो देश, तो समाज हा इतिहास घडवू शकत नाही। आणि म्हणून 14 ऑगस्ट हा दिवस आपण चिरंतन लक्षात ठेवला पाहिजे, त्याला स्मरण केलं पाहिजे। या दिवशी जे आपले भारतीय सैनिक, नागरिक या ठिकाणी शहीद झाले, दुःखद घटना आहे आणि ही चिरंतन लक्षात ठेवली पाहिजे। लक्षात ठेवली, आपण आपला इतिहास लक्षात ठेवला, तर आपण आपल्या देशाचा इतिहास, आपली तरुण पिढी घडवू शकते। म्हणून हा इतिहास, हा दिवस विभाजित दिवशी शिकवली, हा आपण चिरंतन लक्षात ठेवला पाहिजे। काय होतं, भारत त्यावेळेस ब्रिटिश सरकार होतं। ब्रिटिशांनी काय केलं, ब्रिटन मध्ये एक प्रख्यात आणि प्रसिद्ध असा वकील, त्यांचं नाव होतं सिरिल रेडक्लिफ यांचं नाव होतं, आणि त्यांना फक्त 35 दिवसांचा कालावधी दिला ब्रिटिश सरकारने या देशाचे 2 तुकडे करण्यासाठी। आणि हा जो वकील होता सिरिल रेडक्लिफ असं त्याचं नाव आहे, आणि या वकिला भारताची भूसीमा माहिती नाही आहे, भारताचा भूगोल माहिती नाही आहे, त्या हिंदुस्थानाचं राजकारण, त्यावेळेची राजकीय परिस्थिती माहिती नाही आहे, सामाजिक समरसता काय आहे, समाज काय आहे